गोष्टीचे नाव आहे पोपट आणि कावळा. एका मोठ्या झाडावर पोपट, कावळा आणि चिऊताई असे सगळे पक्षी मिळून मिसळून राहत असत. पण त्यातला हा कावळा कायम उदास असायचा. हा कावळा झाडावर बसून एकदा विचार करू लागला, हा पोपट किती छान दिसतो ना. ह्याचा रंगही अगदी हिरवागार. हा सतत झाडांवर बसतो, हिरव्या मिरच्या खातो, हिरवे पेरू खातो, म्हणून ह्याचा रंग हिरवाच राहतो बहुतेक. आणि ही चिऊताई, ही पण किती नाजूक आहे. ती पण जमिनीवर सतत दाणे टिपत असते, म्हणून देवाने हिचा रंग करडा दिला असावा. पण मी तर झाडावरच बसलेला असतो, तरीही मीच का बरं काळा? असं म्हणून विचार करत बसला. तेवढ्यात त्याला एक करकोचा दिसतो. करकोचा म्हणतो, काय कावळे दादा, झाली का अंघोळ? नाहीतर या खाली. काय मस्त गारगार पाणी आहे, या पटकन डुबकी मारायला. कावळा म्हणाला, हो आलोच. हा कावळा अंघोळीला न जाता अजूनच विचार करत बसला. हा करकोचा सतत पाण्यातच असतो, म्हणून हा इतका पांढरा शुभ्र आहे का? पण मी असेच सतत पाण्यात राहिलो तर मला पण असे पांढरे शुभ्र होता येईल. असा विचार करत हा कावळा पाण्यात जाऊन उभा राहिला आणि पुन्हा विचार करू लागला. करकोच्या सारखे पांढरे शुभ्र होण्यासाठी हा काळा रंग मला काढावा लागेल. म्हणून एका छोट्याशा दगडाच्या तुकड्याने आपले पंख तो घासू लागला. पण मुलांनो, यामुळे काय झालं माहित आहे का? पंखावरून दगड सतत घासल्यामुळे त्याच्या पंखातून रक्त आले आणि कावळा बिचारा जखमी झाला. पांढरे शुभ्र होण्याच्या नादात तो आता आपले पंखही गमावून बसला. मुलांनो, आपण या गोष्टीतून काय शिकलो बरं? आपण सगळेच जण खूप छान आहोत, पण अशी तुलना केल्याने आपण कायम दुःखीच होतो.